स्टुडंट्स, मी सम्राट पोद्दार. तर आपण बघत आहे लेक्चर नंबर 3. कशाचं बघतोय आपण लेक्चर? द युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे, हा सब्जेक्ट आहे आपला आणि टॉपिक आहे इलेक्ट्रिक हीटिंग अँड वेल्डिंग सिस्टीम्समधला. ठीक आहे, तर ह्याचं आपण काय बघणार आहे आता? आज लेक्चर बघणार आहे. पहिले 2 लेक्चर जर तुम्ही बघितले नसेल तर ते बघून घ्या, कारण ते पण इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर हे लेक्चर बघा, तुम्हाला नक्की समजेल. तर आपल्याला क्वेश्चन काय आहे, म्हणजे आपण पहिल्यांदा क्वेश्चन बघतो आणि त्यानंतर आपण जे शिकणार आहे ते बघतो. म्हणजे कशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतो हे आपल्याला लक्षात येतं. तर रिकमेंड द रिलेव्हंट हीटिंग सिस्टीम फॉर गिवन ॲप्लिकेशन्स विथ जस्टिफिकेशन. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे आपला. तर ॲप्लिकेशन्स लाईक कुठल्या ॲप्लिकेशनसाठी आपल्याला बघायचे? आता मेन कंटेंट जे आहेत ते बघायचे आहेत आपल्याला. तर ॲप्लिकेशन्स लाईक कुठले? तर कुकिंग, ड्रायविंग, आयर्निंग, सेरिमेंटेशन एक्सेट्रा. मेल्टिंग ऑफ मेटल्स लाईक कॉपर, ब्रास, गोल्ड आहे ते गुड पडले तिथं, गोल्ड एक्सेट्रा. व्हॅक्यूम हिटिंग ऑफ प्रिसाइज मेटल्स. परत फूड प्रोसेसिंग, ड्रायिंग ऑफ फूड्स, वूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज, कॉटन इंडस्ट्रीज, रबर वल्कनायझेशन एक्सेट्रा. सरफेस हार्डनिंग, अँडलिंग आणि सोल्डरिंग एक्सेट्रा. ठीक आहे, हे आपले टॉपिकचे कंटेंट आहेत. ठीक आहे, हे कंटेंट झाल्यानंतर आता आपल्याला काय बघायचे? पुढचं बघायचं कन्सेप्ट मॅप ऑफ इलेक्ट्रिक हीटिंग सिस्टीम. आता हीटिंग सिस्टीममध्ये जी मेन हीटिंग सिस्टीम आहे त्यामध्ये काय काय टाईप पडतात? तर हीट ट्रीटमेंट ऑफ मेटल्स, ड्राईंग वेट पेंट्स ऑन ॲन ऑब्जेक्ट, रेजिस्टन्स ओव्हन्स, कुकिंग हीटर्स, इंडस्ट्रियल प्रोसेसेस, हीटिंग एलिमेंट्स. ठीक आहे, हे आपले टाईप्स पडलेले आहे. हीट ट्रीटमेंट ऑफ मेटल्स हे झालेलंच आहे सांगून. आता हीटिंग सिस्टीम, ठीक आहे, हे आपल्याला बघायचं. हीटिंग सिस्टीम आपल्याला बघायचं मेन जे आहे पहिला. आता पहिला आपण बघूया की लर्निंग. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय कळतं? नो द ॲप्लिकेशन्स ऑफ इलेक्ट्रिक हीटिंग, नो रिलेव्हंट इलेक्ट्रिक हीटिंग सिस्टीम फॉर पर्टिक्युलर ॲप्लिकेशन, हे आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे, हे आपले लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आपली की लर्निंगचे पॉईंट आहेत. आता कुकिंग, ड्रायिंग, आयर्निंग आणि सेरिमेंटेशन हे पॉईंट्स काय आहेत ते बघायचे आपल्याला. तर इलेक्ट्रिक हीटिंग सिस्टीम हे आपल्या म्हणजे आता खाली जे ॲप्लिकेशन सांगितले त्यासाठी सुटेबल आहे. तर इलेक्ट्रिक रेजिस्टन्स हीटर्स ऑल ऑपरेट ऑन द सेम प्रिन्सिपल ॲज रेजिस्टन्स हीटिंग मेथड. एक सेकंड. तर इलेक्ट्रिक रेजिस्टन्स हीटर जे आहेत, ठीक आहे, ते काय होतात? ऑल ऑपरेट ऑन द सेम प्रिन्सिपल ॲज रेजिस्टन्स हीटिंग मेथड. करंट passes through the wire with high electric resistance generating heat in the process. The amount of heat generated depends on the wire resistance and the voltage. आता इलेक्ट्रिक रेजिस्टन्स हीटर जे आहेत ते रेजिस्टन्स हीटिंगच्या मेथडवर काय म्हणतो इथं डिपेंडेंट आहेत. ठीक आहे, ह्याच्यामध्ये पण तेच प्रोसेस होतं जे रेजिस्टन्स हीटिंग मेथडमध्ये होतं. म्हणजे काय? तर करंट passes through the wire with high electric resistance generating heat in the process. The amount of heat generated कशावर डिपेंड आहे? अमाऊंट ऑफ जी हीट जनरेट होते ती तर वायर रेजिस्टन्स अँड द व्होल्टेज यावर डिपेंडेंट आहे. आता ओव्हनमध्ये व्हेअर वायर रेजिस्टन्स आर एम्प्लॉयड फॉर हीटिंग टेम्परेचर अप टू 1000 डिग्री सेल्सिअस कॅन बी ऑब्टेन्ड. ओव्हनमध्ये जिथं वायर रेजिस्टन्स आपण एम्प्लॉय करतो हीटिंगसाठी फॉर हीटिंग टेम्परेचर अप टू 1000 डिग्री सेल्सिअस आपल्याला टेम्परेचर इथं मिळू शकतं. आता मेल्टिंग ऑफ मेटल्स लाईक कॉपर, ब्रास, गोल्ड एक्सेट्रा. ह्याच्यामध्ये काय होतं? इंडक्शन टाईपची हीटिंग आहे ते ॲप्लिकेबल आहे. आता इंडक्शन हीटिंग वर्क्स बेटर ऑन स्पेसिफिक मेटल्स ड्यू टू ॲडिशनल हीटिंग मेकॅनिझम्स. फॉर इन्स्टन्स, इंडक्शन कॅन हीट फेरस मेटल्स better than other metals. That is because the iron crystals in the ferrous metals can be repeatedly magnetized and demagnetized by the alternating magnetic field. This will lead to hysteresis losses in addition to the normal induction heating. The currents that heat the material are induced via electromagnetic induction. Therefore, it could be a non-contact heating process. त्यामुळे ही कशी प्रोसेस आहे? तर नॉन कॉन्टॅक्ट हीटिंग प्रोसेस आहे. अकॉर्डिंगली ओनली दोज विथ हाय इलेक्ट्रिक
conductivity such as copper, gold and aluminum can be directly heated via induction. आता फूड आयटम्स आर देन हिटेड बाय द मेटल्स. फूड आयटम्स आहेत जे परत कशानं हीट केले जातात तर मेटल्सनं हीट केले जातात. ठीक आहे. हे आपल्याला कशावरून कळतं तर मेल्टिंग ऑफ मेटल्स लाईक कॉपर, ब्रास अँड गोल्ड एक्सेट्रा ह्याच्यावरून आपल्याला हे गोष्टी कळतात. ठीक आहे. तर ह्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे तर व्हॅक्यूम हिटिंग ऑफ प्रिशियस मेटल. ह्याच्यामध्ये काय कळतं तर द हाय फ्रिक्वेन्सी नोबल मेटल मेल्टिंग फर्नेस इज युज्ड. द हाय फ्रिक्वेन्सी प्रिशियस मेटल melting furnace comprises a furnace body, the hearth in the furnace body, and an electric heating furnace and an electric heating induction ring arranged on the outside of the furnace body. The utility model has the innovative point that the inner side of the furnace. आता सॉल्ट बाथ फर्नेस म्हणजे काय आपल्याला शिकायचं आहे. The salt bath furnace is a device for the heating or cooling of work by immersing it in a liquid consisting of fused salts of the proper composition for the purpose intended. The salts may be heated by जे सॉल्ट्स आहेत ते आपण हीट करणार कशानं तर बाय इलेक्ट्रिकल किंवा गॅस फायर्ड मीन्स म्हणजे गॅस इलेक्ट्रिकल मेथडने किंवा गॅस फायर्ड मेथडनं आपण काय करणार हीट करणार. आता जे ऑपरेटिंग प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोड टाईप सॉल्ट बाथ फर्नेस हे काय आहे तर इज टू जनरेट हीट डायरेक्टली इन द सॉल्ट बाय युटिलायझिंग इट्स रेजिस्टन्स टू द पॅसेज ऑफ करंट. जे ऑपरेटिंग प्रिन्सिपल इलेक्ट्रोड टाईप सॉल्ट बाथ फर्नेसचं काय आहे तर टू जनरेट हीट डायरेक्टली इन द सॉल्ट बाय युटिलायझिंग इट्स रेजिस्टन्स टू द पॅसेज ऑफ करंट हे ना. ठीक आहे. आता इट कन्सिस्ट ऑफ सिलेंड्रिकल इन्सुलेटेड चेंबर by for heating. Electrodes are provided inside the chamber which are immersed in the salt bath portion. Supply to electrode is given through the transformer. आता सॉल्ट बाथ फर्नेस कसे आहेत त्याची डायग्राम तुम्हाला इथं दाखवलेली आहे. ठीक आहे. इथं पण बघू शकता हे इलेक्ट्रोड सॉल्ट बाथ फर्नेस आहे. ठीक आहे. आता ॲप्लिकेशन्स ऑफ सॉल्ट बाथ फर्नेस काय आहे एक सेकंड. हां आता ॲप्लिकेशन्स ऑफ सॉल्ट बाथ फर्नेस काय काय आहेत तर न्यूट्रल हार्डनिंगसाठी वापरतो आपण. म्हणजे काय हार्डनिंग ऑफ द वर्क विदाउट ऑक्सिडायझेशन ऑर स्केलिंग अँड विदाउट ॲडिशन ऑफ सबस्ट्रॅक्शन ऑफ कार्बन फ्रॉम द स्टील. आता कशासाठी आणि दुसरा वापरतो तर हाय स्पीड स्टील टूल हार्डनिंगसाठी आपण वापरतो. ठीक आहे. अँड एक्स्ट्रॅक्टिव्ह ऑपरेशन दॅट रिक्वायर्स up to 4 furnaces and temperatures of 2200 to 2400 degree Fahrenheit. ठीक आहे. Annealing म्हणजे काय the process to increase the ductility and reduce the hardness of a metal. Due to their high heat retention, salt baths are better at anneals of low, medium and high carbon wire and rod. Also stainless steel and nickel chrome alloys. आता क्लिनिंगमध्ये काय तर थर्मल सॉल्ट बाथ मे बी यूज्ड टू रिमूव्ह अ व्हरायटी ऑफ मटेरियल्स अँड कंटॅमिनंट्स फ्रॉम द मेटल पार्ट्स including adhesives, paints, plastic, oil and grease and much more. आता सोल्युशन ट्रीटिंग ऑफ ॲल्युमिनियम हे कशासाठी वापरतो तर सोल्युशन हीट ट्रीटमेंट्स सिग्निफिकंटली एक्सटेंड द एज हार्डनिंग टाइम ऑफ ॲल्युमिनियम components, ensuring workpieces can be manipulated for a much longer period of time. हे कशामध्ये कळतं तर ॲप्लिकेशन्स ऑफ सॉल्ट बाथ फर्नेसमध्ये कळतं. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे आता न्यूट्रल हार्डनिंग बघितलं आपण म्हणजे काय तर हार्डनिंग ऑफ वर्क विदाउट ऑक्सिडेशन किंवा स्केलिंग्स और विदाउट ॲडिशन ऑर सबस्ट्रॅक्शन ऑफ कार्बन फ्रॉम द स्टील. हे आपल्या इथं न्यूट्रल हार्डनिंगमध्ये हे आपण सगळ्या प्रोसेस आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आता क्लिनिंग म्हणजे काय तर थर्मल सॉल्ट बाथ मे बी यूज्ड टू रिमूव्ह अ व्हरायटी ऑफ मटेरियल्स अँड कंटॅमिनंट्स फ्रॉम मेटल पार्ट्स including adhesives, paints, plastic, oil and grease and much more. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे तर क्विज बघायचं आहे. ठीक आहे. क्विजमध्ये काय येतं आता हिस्टेरिसिस लॉस अँड एडी करंट लॉस आर यूज्ड इन. आता हिस्टेरिसिस लॉस आणि एडी करंट लॉस कशामध्ये आपण वापरतो
तर आपण मागं पण बघितलं आहे. तर इंडक्शन हिटिंगमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी वापरतो. ठीक आहे. तर याचं ऑप्शन पण इथं दिलेले आहेत. तर रेजिस्टन्स हिटिंग, इंडक्शन हिटिंग, डायइलेक्ट्रिक हिटिंग आणि आर्क हिटिंगमध्ये यूज करतात काय असं तिने ऑप्शन दिले. तर याचं करेक्ट ऑप्शन येतं इंडक्शन हिटिंग. ठीक आहे. इंडक्शन हिटिंग हे त्याचं ऑप्शन आहे करेक्ट. आता आपला इंडक्शन हिटिंगचं झाला. दुसरं काय प्रश्न आहे, हिस्टेरेसिस लॉस आणि एडी करंट लॉस आर यूज्ड इन कशासाठी. तर ऑप्शन दिले. तर रेजिस्टन्स हिटिंग, इंडक्शन हिटिंग, डायइलेक्ट्रिक हिटिंग आणि आर्क हिटिंग. ह्याच्यातलं करेक्ट ऑप्शन येतं डायइलेक्ट्रिक हिटिंग. ठीक आहे. सगळे दोन विचारले प्रश्न हिस्टेरेसिस आणि एडी करंट लॉसवर, दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत हे. आता डॅश इज यूज्ड फॉर हिटिंग नॉन कंडक्टिंग मटेरियल्स. आता नॉन कंडक्टिंग मटेरियल्स हिटिंगसाठी कुठले काय आपण यूज करतो असं विचारले त्यांनी. तर रेजिस्टन्स हिटिंग, इंडक्शन हिटिंग, डायइलेक्ट्रिक हिटिंग आणि आर्क हिटिंग. ठीक आहे. तर ह्याच्यावर येतं आन्सर येतं तर डायइलेक्ट्रिक हिटिंग. काय करायचं तुम्हाला, डायइलेक्ट्रिक हिटिंग हे ऑप्शन येतं. आता करायचं काय, तर रेजिस्टन्स हिटिंगवर कुठले कुठले प्रश्न येऊ शकतात हे तुम्हाला बघायचं आहे. इंडक्शन हिटिंगवर काय काय MCQ येऊ शकतात, डायइलेक्ट्रिक हिटिंगवर काय येऊ शकतात, आर्क हिटिंग जे आहे त्याच्यावर काय काय येऊ शकतात हे तुम्हाला पहिलं बघायचं. हिस्टेरेसिस लॉसवर कुठले कुठले MCQ बनतात, एडी करंट लॉसवर कुठल्या कुठल्या प्रकारचे MCQ बनतात हे बघायचं. परत हे रेजिस्टन्स झालं तुम्हाला सांगून, रेजिस्टन्स हिटिंग, परत इंडक्शन हिटिंग, डायइलेक्ट्रिक हिटिंग. ठीक आहे. आर्क हिटिंग, ह्याच्यावर पण कुठल्या कुठल्या प्रकारचे MCQ बनतात म्हणजे येऊ शकतात हे तुम्हाला बघायचं. तर अशा प्रकारे आपण जे जे पॉईंट ठरवलेले घ्यायचे लेक्चरला ते आपण सगळे पॉईंट इथे घेतलेले आहेत. ठीक आहे. तर कंक्लुजन आपल्याला काय काय शिकलो, तर वी हॅव लर्न्ड ॲप्लिकेशन्स अँड दॅट एम्प्लॉय व्हेरियस टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक हिटिंग. म्हणजे व्हेरियस टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक हिटिंगचे जे ॲप्लिकेशन्स आहेत. ठीक आहे. टाईप्स आणि त्याचे ॲप्लिकेशन्स आपण इथे सगळे बघितलेले आहेत. तर तुम्ही अनेकदा बघू शकता मागं जाऊन काय काय आहे याच्यामध्ये. ठीक आहे. मी सगळ्यासाठी 1 2 3 4 सेकंद असं थांबत जातो. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचे. तीन चार सेकंद थांबतोय मी प्रत्येक स्लाईडला, त्यावेळी तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. क्वालिटी चांगली करा, जेवढी जास्त चांगली क्वालिटी करता येते. इथं कोपऱ्याला 3 टिंबा असतात आणि त्या 3 टिंबावर तुम्ही ज्यावेळेला सिलेक्ट करून त्याची क्वालिटी सिलेक्ट करू शकता. तसं करून तुम्ही क्वालिटी सिलेक्ट करा आणि चांगल्या क्वालिटीचे स्क्रीनशॉट घ्या त्याचे, म्हणजे परत अभ्यासाला तुम्हाला येऊ शकतं. होप तुम्हाला सगळ्यांना लेक्चर कळालं असेल. तर आता ही लास्ट स्लाईड आहे. आणि आता आपण लेक्चर आपलं थांबवत आहे. ठीक आहे. सगळ्यांनी स्क्रीनशॉट घेतले असतील. ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन.